महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती सध्या मुंबईतलं राजकारण चांगलंच तापू लागलंय। काल भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी अमित शहांनी घराणेशाहीवरनं अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला होता। त्यानंतर रात्री उद्धव ठाकरेंनीही निर्धार मेळाव्यातनं शहांचं थेट नाव घेणं टाळत त्यांची तुलना थेट अॅनाकोंडाशी केली। निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये नेहमीच अशी टोलवाटोलवी रंगते। गेल्या वर्षीच बघा ना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अमित शहांनी उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याची टीका केली होती। त्याची परतफेड म्हणून उद्धव ठाकरेंनी अहमद शाह अब्दालीचे वंशज म्हणत शहांची हेटाळणी केली होती। आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा ठाकरे शहांमधल्या तूतू मेमेचा पुढचा अंक पाहायला मिळतोय। मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे? खास करून दोन व्यापाऱ्यांचा। आजच एक जण येऊन गेला, आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही। सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या, जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो, नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। आणि उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरती केलेल्या टीकेला धरूनच आम्ही झिरो आवर मध्ये आणखीन एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न आता पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला। आमचा दुसरा प्रश्न आजचा, अब्दाली ते अॅनाकोंडा उद्धव ठाकरेंच्या अमित शहांवरील अशा टीकेचा खरंच फायदा होतो असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। उद्धव ठाकरेंनी शहांना अॅनाकोंडा म्हटल्यामुळे महायुतीला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात। माजी भाजप प्रदेशाध्यक्ष तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंचा अजगर असा उल्लेख केला, तर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कथित घोटाळ्यांची यादी वाचत ठाकरेंवरती टीका केली। त्यांच्या टीकेवरती खासदार संजय राऊतांनी प्रतिवाद केलाय। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले, आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। या अॅनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याचं पोट भरत नाही। म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्या रोग माहिती आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा अॅनाकोंडा आहे। बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात। आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल। बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात। आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल। बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात। आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल। आणि भाजप नेते आशिष शेलारांनीही उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली आहे। उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावरचे नागोबा असा उल्लेख त्यांनी केलाय। आणि मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील सत्ता ठाकरेंनी दुसऱ्यांच्या जीवावर मिळवल्याचा घणाघाती आरोपही केलाय। तर उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा। आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का?